मुलांना आपण मागील पाठामध्ये अन्न घटक म्हणजे काय, आहार म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपला विज्ञानाचा तास आहे. तर आज आपला विज्ञानाचा तास आहे. तर आज आपण आपल्या अन्नपदार्थामध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थापासून शरीराला मिळणारे विविध जे काय पदार्थ आहेत, अन्न घटक आहेत, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर हा पाठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. या तर घटकाचं नाव आहे अन्न घटक. तर अन्न घटकामध्ये आपण आता कार्बोदके हा त्यातला एक घटक पाहूया. कार्बोदके म्हणजे काय पाहूया. ज्या पदार्थामध्ये पिष्टमय पदार्थ शर्करा आणि तंतुमय पदार्थ ज्या पदार्थामध्ये पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ हे घटक असतात. त्याला आपण
कार्बोदके म्हणतात. आता आपल्याला ह्याच्यातील ही डेफिनेशन समजली. आता ह्याच्याला आपण ह्याचे डेफिनेशन पाहूया. व्याख्या. पिष्टमय पदार्थ म्हणजे काय, शर्करा म्हणजे काय आणि तंतुमय पदार्थ म्हणजे काय. म्हणजे तुम्हाला समजेल की हे कार्बोदके काय आहे. तर जाऊया पुढे. पिष्ट पिष्टमय पदार्थ. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक प्रयोग आहे. आयोडीन घ्यायचं. आपल्या घरी बटाटा असते आणि एक ड्रॉपर असते. हे 3 साहित्य लागते. तो तुम्ही घरी पाहू शकता प्रयोग करून. बटाटा अर्ध कापायचं. त्याच्यावरती ते आयोडीन आणि पाणी मिक्स केलेलं थोडं लिक्विड असते. त्याचे 3-4 ड्रॉप अर्धे कापलेल्या बटाट्यावर टाकायचे त्या कापावरती. ते काळसर त्याला कलर येतो थोड्या वेळानंतर. मग त्या काळसर कलर आला की तो झाला पिष्टमय पदार्थ असतोय त्याच्यात. मग हे बटाटा हे उदाहरण पिष्टमय पदार्थाचं आहे. पिष्टमय पदार्थापासून आपल्याला ऊर्जा सर्वात जास्त पिष्टमय पदार्थापासून मिळते. तर यात पिष्टमय पदार्थात अजून कोणते, तृणधान्य, सर्व प्रकारचे तृणधान्य. हे एक उदाहरण झालं बटाटा. दुसरं झालं तृणधान्य. जसे की ज्वारी असेल, गहू असेल, हे तृणधान्य. ह्या तृणधान्यातून आपल्याला सर्वात जास्त पिष्टमय पदार्थ मिळतात. तर आता दुसरा आहे शर्करा. शर्करा तर वनस्पतीपासून मिळणारे आपल्याला काही गोड पदार्थ असतील ते म्हणजेच त्याच्यात असणारी शर्करा असते. आणि आपण पाहू शकतो, आपण कोणत्याही पदार्थाला घरी, मला सांगा का तुम्ही, कोणत्याही पदार्थाला चव आणण्यासाठी घरी आपण घरचे आपले काय करतात, एक पदार्थ टाकतात चव आणण्यासाठी, गोड. ते म्हणजेच शर्करा असते. दुधात मिक्स करण्यासाठी आपण साखर वगैरे, साखर हे शर्करेचाच प्रकार आहे. उदाहरण शर्करा म्हणजे साखर. तसेच आपण आंबा, चिक्कू वगैरे जे पदार्थ गोड असतात ना, पिकल्यानंतर जी चव येते ते या शर्करेमध्ये त्याचं येतात, वापर होते शर्करेमध्ये. मला मी प्रश्न विचारतो तुम्हाला, आपण जे गोड पदार्थ खातो, म्हणजे जे पदार्थ खातो त्यात चव, गोड चव लागणारे कोणते फ्रुट्स म्हणजे फळे आहेत? चिकू वगैरे, आंबा, हे शर्करेमध्ये येतात. तर हे समजलंय. आता समजलं असेलच. पण आता पुढचा भाग पाहू. आता तिसरा प्रकार
शर्करेपासून आपल्याला ऊर्जाही मिळते. आता तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार कोणता सांगितला मी? तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ. आता हे तंतुमय पदार्थही माहीत आहेत आपल्याला. आपण प्रयोग सांगतो तुम्हाला एक, तो करून पहा घरी. पीठ जे असते आपण ज्वारीचं, मक्याचं, गव्हाचं पीठ काय करायचं, गिरणीतून आणलेलं असते घर, ते पीठ घ्यायचं, थोडं चाळणी घ्यायची एक, आणि त्या चाळणीतून ते पीठ चाळायचं. ते पीठ चाळल्यानंतर वरती जे सर्व आकारचे नसते, पीठ लहान मोठ्या आकाराचं असते, मग ते वरती जे कोंडा म्हणतो, ते चाळ जो राहतो, तो चाळ जो असतोय का, तो चाळ म्हणजेच तंतुमय पदार्थ. त्या चाळालाच म्हणतो आपण तंतुमय पदार्थ असं म्हणतो. आणि अजून एक उदाहरण आहे, आपण जो पालेभाज्या, पालेभाज्यांचे ते देठ जे असते, किंवा आंबा खाल्ल्यानंतर आपल्या दातात जे अडकते ते दोऱ्या जे असतात, ते या तंतुमय पदार्थामध्ये येतात. आणि तंतुमय पदार्थांनाच आपण काय म्हणतो? तंतुमय पदार्थ चौथा म्हणतो आपण. दुसरं एक नाव आहे तंतुमय पदार्थांना आपण चौथा असेही म्हणतो. आणि हे जे तंतुमय पदार्थ आहेत, ते जर आहारात आपले नसले, म्हणजे कमी प्रमाण असले, तर आहारात जर त्याचं कमी प्रमाण असले तर आपल्याला बुद्धिकोष्ठता म्हणजे विसरभोळेपणा हा आजारही होऊ शकतो, तंतुमय पदार्थ आहारात नसल्यामुळे. म्हणून हे त्या आहारात अत्यंत गरजेचं आहे. तंतुमय पदार्थ ते झालं. आपण आता एक तक्ता तयार करूया. कार्बोदके. कार्बोदकातले आपण कोणते प्रकार सांगितले होते ते घटक कार्बोदकामध्ये सांगा, कोण सांगतोय का? कार्बोदकामधले घटक कोणते सांगितले होते? पहिला होता बरोबर आहे, पिष्टमय पदार्थ. दुसरा होता कोण सांगते? शर्करा. बर. तिसरा, पहिला झाला पिष्टमय पदार्थ, शर्करा, आणि तिसरा होता तंतुमय पदार्थ. आपल्या शरीराला सगळ्यात जास्त ऊर्जा ह्या कार्बोदक्यांमुळे मिळते. वापर हा सगळा आहारातला आपला हा महत्वाचा घटक आहे, कार्बोदके.
आता ह्यानंतर आपण पुढचा पाहूया. पुढचा प्रकार आहे स्निग्ध पदार्थ. आपल्याला माहिती आहे का कोणकोणते स्नेक पदार्थ आहेत घरी आपण जे खातो, स्वयंपाकात वगैरे आहारात घेतो, ते माहिती आहेत का नाही का? बरं ठीक आहे. आपण भाज्या, चपाती स्वयंपाक करताना सर्वात जास्त वापर आपण कशात करत असेल तर तेलाचा. तेल हे स्निग्ध पदार्थ आहे. तेल कसला स्निग्ध पदार्थ आहे. मग ह्याच्यात स्निग्ध पदार्थामध्ये आपण तूप येते. उदाहरण घ्यायची म्हटली तर पाहूया आपण. तूप, परत दही, दुग्धजन्य पदार्थ हे सगळे स्निग्ध पदार्थामध्ये येतात. तेलबी, कडधान्य, स्निग्ध पदार्थापासून आपल्याला ऊर्जा, उष्णता मिळते. ज्यांची जास्त जाडे आहे ते जरी समजा उपाशी जरी असले तरी त्यांना ती जी चरबी तयार होते, स्निग्ध पदार्थापासून चरबी तयार होते, ती चरबीचे परत ऊर्जेत रूपांतर होते. त्याच्यामुळे जाड जरी व्यक्ती असला तरी तो दिवसभर जरी उपाशी असला तरी त्याला काय होऊ शकत नाही, कारण ती चरबी जे साचलेली असते ते स्निग्ध पदार्थाच्या सेवनामुळे चरबी तयार होते. आणि ते चरबीमुळे समजा आपण कुठे पडलो वगैरे तरी पण त्याला जास्त इजा होत नाही, ते चरबी जे तयार झालेले असते त्याच्यामुळे. चरबी म्हणजेच आपले कसं ब्लँकेट वगैरे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जे वापरतो आपण, गोधडी असेल, तसंच ही चरबी हे शरीराचं एक प्रकारचं ब्लँकेटच आहे. हे झालं आता स्निग्ध पदार्थ. आता आपण पुढचा प्रकार पाहू. प्रथिने. आता आपण समजा एक उदाहरण पाहू. काही गवंडी मजूर असतात, आपण घर बांधण्यासाठी मजूर आणलेले असतात आणि मुकादम असतात. मग ते सगळे वाळू आणतात, परत सिमेंट आणतात, पाणी असते, ते म्हणतो बांधकाम चालू करा म्हणतो मुकादमला. कामगारांना सांगतात करा, पण ते काही करत नाहीत. तर त्यांचं कोणतं मटेरियल असं महत्त्वाचं राहिलेलं असतंय भिंत बांधण्यासाठी की ते करू शकत नाही त्याच्याशिवाय. सांगताय का कोण? ठीक आहे, विटा असते. ते विटा हे महत्त्वाचा पदार्थ आहे. म्हणजे ते भिंत बांधण्यासाठी विटा लागतातच, बाकीचं मटेरियल पण लागतंय पण विटा पण लागतात, मग त्याच्याशिवाय भिंत तयार होत नाही. तसेच आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी
किंवा लहान वयामध्ये शरीराची योग्य वाढ होण्यासाठी, एखादी जखम लागलेली असले तर ती लवकर बरी होण्यासाठी आपल्या शरीरात प्रथिनांची गरज असते. एवढे जास्त प्रमाणात नसते, पण प्रथिने शरीरात आहारात असणे हे आवश्यक असते याची झीज लवकर भरून निघण्यासाठी. म्हणून आपण तर हे म्हणजेच प्रथिने. आता हे प्रथिने आपण आता हे प्रथिने कशातून मिळतात आपल्याला? विविध प्रकारची कडधान्य असतील, प्रथिने मिळण्याचे साधन कडधान्य घटक त्यातील कडधान्य असतील, दूध असेल, अंडी, मांस, ह्या प्रकारे आपल्याला ही प्रथिने मिळतात. दूध, डाळी, अंडी, मासे ह्या काही प्रथिने आहेत. तर आता आपण एक चार्ट पाहू. हे सगळं शिकवलेलं समजलं असेल, काही अडचण असेल तर नंतर विचारू शकता. एक तक्ता बघूया आपण आता. आपल्याला अन्न घटक मोठ्या प्रमाणात कोणते लागते त्याचा हा चार्ट आहे. हे अन्न घटक आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतात. कार्बोदके आता आपण पाहिलेले शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कार्बोदके असतील. अजून नंतर कोणते पाहिल्या? स्निग्ध पदार्थ. आणि प्रथिने. हा लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सोपं आहे, म्हणजे अभ्यासही लवकर आपला होऊ शकतो त्याच्याने. शॉर्टमध्ये कार्बोदकेमध्ये आपण कोणते 3 घटक पाहिले होते? पिष्टमय पदार्थ, दुसरा होता शर्करा आणि तिसरा तंतुमय पदार्थ. आणि ह्याचे स्निग्ध पदार्थाचे उदाहरण तेल असेल, तूप असेल, ह्याची ही उदाहरण प्रथिनांची डाळी, अंडी, मांस, दूध. ही झाली ह्याची उदाहरण. म्हणजे ह्याच्यावरून ते आपल्या स्निग्ध पदार्थ कशाला म्हणायचे, प्रथिने कशात असतात, हे आपण लवकरात लवकर लक्षात हे ठेवू शकतो आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून बी महत्त्वाचा आहे. तर हा पाठ येथे संपला आहे. हा पाठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.
सगळ्यांना हा समजला असेल. तर आता आपण ह्याच्यावरती गृहपाठ पाहूया. हा गृहपाठ. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. कॅल्शियममुळे आपली हाडे डॉट डॉट फोडतात. ही पहिली गाळलेली जागा. कशी हाडे होतात हे गृहपाठ उद्या लिहून आणा. नाही आले तर विचारू शकता उद्या. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांना विविध प्रकारचे गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या डॉट डॉट असतात. इथं गाळलेली जागा आहे. आणि प्रश्न दुसरा आहे, जोड्या लावा. इकडे आपण अवगटमध्ये कोणकोणते पदार्थ घटक आहेत ते दिलेत आणि त्याची इकडे उदाहरण आहेत. म्हणजे स्निग्ध पदार्थ असेल तर स्निग्ध पदार्थामध्ये कोणते घटक आहेत, यातील ज्वारी आहेत का, तेलाला म्हणतात का, कडधान्य येतात स्निग्ध पदार्थामध्ये, प्रथिनामध्ये कोणते येतात, हे तिन्हीमध्ये, पिष्टमय पदार्थामध्ये तिन्ही यापैकी कोणते येतात. तर हा गृहपाठ आहे आणि हा पाठ इथे संपलेला आहे. तर थँक्यू, धन्यवाद.